पण सत्तेला चिकटलो तर आपल्या काहीतरी निधी येईल, नगरविकास खात्यातनं निधी येईल. त्याच वेळेस आम्हाला अधिकार दिले होते की तिकीट वाटपापासून तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या. घाईघाईत शिंदे गटाला पाठिंबा देऊन मनसेनं मोठी चूक केली असल्याचं बोललं जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्ताकारणात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्यानंतर भाजप पालिका राजकारणात एकाकी पडलाय. शिंदे गटासोबत मनसेनं युती केल्यानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सगळा गेमच फिरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता मात्र या राजकीय गणितात मनसेच्या हक्काचे महापौर पद हुकल्याची चर्चा रंगू लागली आहे. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी अतिघाई केली का, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय. यंदा कल्याण डोंबिवलीचे महापौर पद अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी राखीव झालाय. भाजपच्या गोटात या प्रवर्गातील नगरसेवक नाहीत, तर मनसेकडे शीतल मंढारी यांच्या रूपानं एसटी प्रवर्गातील नगरसेविका उपलब्ध आहेत. जर मनसेनं भाजपला पाठिंबा दिला असता तर भाजपनं आपल्या संख्याबळाच्या जोरावर मनसेच्या एकमेव नगरसेविकेला महापौरपदी बसवून पालिकेचा गाडा हाकला असता. मात्र मनसेनं शिंदे गटाला साथ दिल्यानं ही सुवर्ण संधी मनसेच्या हातून निसटल्याचं बोललं जात आहे. निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये जवळीक असल्याचं चित्र होतं. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला गाफील ठेवून मनसे नेत्यांनी पडद्यामागून शिंदे गटाच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाही अखेर मनसेनं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मनसेच्या 5 नगरसेवकांनी भाजपला साथ दिली असती तर शीतल मंढारी यांना लॉटरी लागली असती. राजू पाटील यांनी अतिघाई केल्यानं पक्षाचं नुकसान झालं, अशी कुजबूज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मनसेच्या या लवचिक भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसला असला तरी सत्तेच्या चाव्या हाती घेण्याची संधी मनसेनं स्वतःहून गमावल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.